मंडणगड एस.टी. आगारात 5 नव्या एस.टी. बसेसचा ताफा सेवेत रुजू झाला आहे. राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने वाहतूक सेवा बळकट करण्याचा प्रयत्न आहे. मंडणगड आगाराला या 5 बसेस ज्या मिळाल्या आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने आता प्रवासासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या 5 एस.टी. बसेसचा ताफा आज मंडणगड एस.टी. आगारात सेवेत रुजू झाला. या नव्या बसेसचे लोकार्पण मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी नामदार योगेशदादा कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचविण्यासाठी नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध करून देण्यात येईल असे राज्यमंत्री श्री योगेशदादा कदम यावेळी म्हणाले. या प्रयत्नाला मी त्यांचं अभिनंदन करतो. किंबहुना आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी महाराष्ट्रामधील जेवढ्या बसेस आहेत, ज्या जीर्ण झालेल्या बसेस आहेत त्या डिस्मॅन्टल करून किंवा त्या काढून टाकून तिथे नवीन बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आपल्या मंडणगड तालुक्याला आज नवीन 5 बसेस या रस्त्यावर झालेल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी 10 बसेस आपण दाखवून दिल्या होत्या, 10 बसेस आपण खेळला दिल्या होत्या आणि मंडणगड तालुक्याला आज 5 बसेस मिळत आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने, जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, तिघांचेही मनापासून मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आज मंडणगडला आपण 5 बसेस आणलेल्या आहेत. पुढच्या कालावधीमध्ये अजूनही बसेस ह्या आपण मंडणगड तालुक्यामध्ये आणतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये किंबहुना आपण काही मिनी बसेस देखील ह्या आपण कोकणाकरता आपण आणणार आहोत. आपले परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांसोबत आमची चर्चा देखील झालेली आहे आणि विशेष बाब म्हणून कोकणाकरिता ह्या मिनी बसेसच्या उपयुक्त ठरणार आहेत. मला वाटतं 34 सीटरच्या त्या बसेस असणार आहेत. लहान साईजच्या बसेस असल्यामुळे डोंगर खोऱ्यामध्ये त्या सहजरित्या फिरू शकतात आणि भारमान कमी आहे म्हणून अनेक बसेस या रद्द होत असताना आपण पाहतो. त्यात तोही प्रश्न संबंध मिटणार आहे. म्हणून पुढच्या टप्प्यांमध्ये आपण मिनी बसेस या आपण कोकणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आणणार आहोत. त्या अनुषंगाने आपल्या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये देखील या बसेस लवकर येतील. आज मंडणगड तालुक्यामध्ये या 5 बसेसचं उद्घाटन किंवा अनावरण करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद आहे. मंडणगड तालुक्यातील जनतेला आपण एक चांगली सुविधा आजपासून उपलब्ध करून दिली आणि अतिशय सुसज्ज अशा या बसेस आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बसेस चांगल्या आहेत. त्यानंतर ज्या काही जे बसमध्ये कॅमेरा देखील असणार आहे, ड्रायव्हरसाठी देखील ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या देखील इथे आपण उपलब्ध केलेल्या आहेत. इमर्जन्सी बटन असेल, अपघातांसाठी ज्या सुविधा असतील, या सगळ्या म्हणजे सुसज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या बसेस ह्या एस.टी. महामंडळामध्ये आज प्राप्त होत आहेत. त्यापैकी 5 बसेस ह्या आज मंडणगड तालुक्यामध्ये आलेल्या आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.